सोमवारी IPL मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगकडे डोळे लावून बसलेल्या क्रिकेट चाहत्यांना प्रफुल्ल हिंगे नावाचा नवा तारा सापडला। वैभवला शून्यावर बाद करणारा, पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा आणि आपल्या नागपूरचा असलेला प्रफुल्ल हिंगे एका दिवसात देशभरात चर्चेतला क्रिकेटपटू बनलाय। राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष होतं ते वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीकडे। आधीच्या 4 मॅचेसमध्ये तुफान फटकेबाजी करणारा आणि बुमरा हेझलवूडसह दिग्गज बॉलर्सची धुलाई करणारा वैभव, या मॅच मधला त्याचा पहिला बॉल खेळला गेला आणि शून्यावर तो आउट झाला। वैभवला बाद करणारा मध्यमगती गोलंदाज होता प्रफुल्ल हिंगे। होय, आपल्या नागपूरचा पोट्या। IPLची पहिली मॅच खेळणाऱ्या प्रफुल्लने वैभव पाठोपाठ पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशी, चौथ्या चेंडूवर जुरेल आणि 6व्या चेंडूवर प्रेस्टोरियसला बाद केलं। प्रफुल्लच्या या जादुई गोलंदाजीनं राजस्थानची अवस्था 3 बाद 1 अशी झाली। पहिल्याच मॅचमध्ये 4 ते 5 विकेट्स घेणार असं प्रफुल्लने म्हणे कुठेतरी लिहून ठेवलं होतं। प्रत्यक्षात पहिला IPL सामना खेळताना प्रफुल्लनं 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि या कामगिरीने तो प्रसिद्धीच्या झोतात आला। ही अविस्मरणीय कामगिरी त्यानं आपल्या कुटुंबियांना समर्पित केली आहे। नागपूरच्या नंदनवन कॉलनीमध्ये हिंगे यांचं कुटुंब राहतं। मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या प्रफुल्लचे वडील निवृत्त कर्मचारी आहेत, आई गृहिणी आहे आणि मोठी बहीण CA आहे। प्रफुल्लची ही जबरदस्त कामगिरी त्याच्या आई वडिलांसाठी सुद्धा आनंदाची पर्वणी होती। IPLच्या मॅच मध्ये खेळणं आणि ऑल 140 करोड जनता म्हणतो आपण, पण त्याच्यामध्ये आपण 50 करोड बी म्हटलं तरी त्या जनतेच्या समोर, टीव्ही समोर आणि 40,000 स्टेडियम मध्ये प्रेक्षकांसमोर खेळणं एक IPLचं एक वेगळं आकर्षण असते भारतामध्ये। आणि त्या मॅच मध्ये अशी कामगिरी काय म्हणते बा करणं हे एक ड्रीम डेब्यू जे केलं आहे त्यांनी, त्याला त्या शब्दामध्ये बयान करता येत नाही। तेव्हा पहिल्या बॉलला विकेट नाही घेतली, पण दुसऱ्या बॉलला वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली तेव्हा एकदम टाळ्या वाजवणं म्हणजे एवढं, म्हणजे खूपच मजा आली तेव्हा जेव्हा विकेट घेतली तेव्हा। आणि मग तिसरा बॉल टाकला तेव्हा नाही, आणि चौथ्या बॉलला परत विकेट घेतली आणि बोल्ड केलं त्याने। जेव्हा ते बोल्ड केलं ना तेव्हा एवढं आनंद झाला की मावत नव्हता आमच्या जीवनामध्ये। 24 वर्षांच्या प्रफुल्लनं इथपर्यंत मजल मारताना खूपच मेहनत घेतली आहे। लहानपणापासून क्रिकेटची ओढ असलेल्या प्रफुल्लने विदर्भाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवात केली। 2024 आणि 2025च्या रणजी हंगामामध्ये त्याने मोलाची कामगिरी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या विदर्भ संघामध्ये प्रफुल्लनं लक्षवेधी कामगिरी केलीच, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यानं दमदार बॉलिंग केली। तर 10 प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये त्याने 27 विकेट घेतल्यात। 2022 मध्ये MRF पेस फाउंडेशन मध्ये आणि नंतर ब्रिस्बेन मध्ये सुद्धा त्याने प्रशिक्षण घेतलं। हैदराबादनं त्याला यावर्षी 30 लाखांची बोली लावून संघामध्ये स्थान दिलं आणि प्रफुल्ल हिंगेनं पहिल्याच मॅच मध्ये आपल्या संधीचं सोनं केलं। विदर्भाचा हा सुपुत्र लवकरच स्टार क्रिकेटपटू होईल याची झलक IPL मधल्या सामन्यातून त्यानं दाखवून दिली आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।